उद्धव ठाकरे म्हणाले, मी गद्दारांच्या घराणेशाहीवर घाव घालायला आलो आहे। या देशाला एक परंपरा आणि संस्कृती आहे। या हिंदुत्वाला देखील एक परंपरा आहे। आपले हिंदुत्व हे बेंगडी आणि ढोंगी नाही। आपण भाजपला त्यांच्या ढोंगामुळे सोडले, मात्र हिंदुत्व सोडले नाही। ते सोडूही शकत नाही। मिंदे कुठेतरी मंदिर साफ करतायत, त्यांना ती सवयच आहे। मी गद्दारांच्या घराणेशाहीवर घाव घालायला आलोय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली। या घडामोडीमुळे आता कल्याण लोकसभा मतदारसंघात राजकीय युद्ध रंगणार आहे। ठाकरेंनी कल्याण येथे पक्ष कार्यालयाचे लोकार्पण करून उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले। राम मंदिराच्या लढ्यात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचे जरूर योगदान आहे। अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाजपासोबत शिवसेनेची युती होती। सध्याच्या नेत्यांनी त्यांचे विचार सोडून दिले असून ते जो विचार घेऊन पुढे चालले आहेत ते हिंदुत्व मला मान्य नाही। या भगव्याला कलंक लावणारी गद्दारांचा गट महाराष्ट्रात पुन्हा वळवळता कामा नाही, असा टोला ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला। यावेळी खासदार संजय राऊत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली। मातोश्री निवासस्थानी ते शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते। 22 जानेवारीला आम्ही नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन श्रीरामांचे दर्शन घेणार असून गोदावरीची आरतीही करणार आहोत। या सोहळ्याला उपस्थित राहण्याची राष्ट्रपतींनाही निमंत्रण पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी घोषित केले।